राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। राज्य उत्पादन शुल्कच्या 1223 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे आणि मंत्रिमंडळामध्ये राज्य उत्पादन शुल्क भरतीला जे या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे आणि मंत्रिमंडळामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आला आणि राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीची जाहिरात कोणत्या महिन्यामध्ये येणार आहे, त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रियामध्ये काय आहे, वयोमर्यादा काय आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क भरतीचा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि जाहिरात कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून राज्य उत्पादन शुल्क भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीचा मी तुम्हाला अपडेट या ठिकाणी सांगून देतो। तर पहा, महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नवीन पद जे आहे तर 1223 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस या विभागामध्ये 744 नवीन पदे व पर्यवेक्षकीय स्वरूपाचे 479 पदे असे 1223 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर पदांना मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया म्हणजे पद भरती ही लवकरच या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर राज्य उत्पादन शुल्कची जी ही भरती येत्या 1 ते 2 महिन्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। जवळपास ऑगस्ट महिन्यापर्यंत तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून फिजिकलची तयारी आणि पेपरची सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की राज्य उत्पादन शुल्कच्या 1223 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि हे जे विद्यार्थी मित्रांनो सेम पोलीस भरती सारखेच असते, लक्षात ठेवा। फक्त चेंजेस एवढा आहे की पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर ग्राउंड आहे आणि या भरतीमध्ये राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये सर्वात अगोदर ग्राउंड आहे आणि एक आणखीन यामध्ये चेंजेस आहे की यामध्ये जे गणिताचे प्रश्न नाही आहे, राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये गणिताचे प्रश्न नसते आणि कारण की बरेच विद्यार्थ्यांना गणित वगैरे कच्चं असते। तर हे तुमच्यासाठी चांगली आनंदाची बातमी आहे राज्य उत्पादन शुल्क भरतीसाठी आणि त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये गणिताचा हा विषय या ठिकाणी असते आणि वर्दी सुद्धा सेम पोलीस भरतीसारखीच असते, खाकीच वर्दी असते, कारण की बरेच विद्यार्थ्यांची कमेंट असते की सर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये वर्दी असते का, तर वर्दी असते, यामध्ये एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्कचे जे या ठिकाणी नवीन अधीक्षक कार्यालय सुद्धा या ठिकाणी स्थापन होणार आहे आणि त्याचबरोबर मुंबई शहर झालं, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, तर हे 7 नवीन अधीक्षक कार्यालय सुद्धा राज्य उत्पादन शुल्क या ठिकाणी निर्माण होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यामध्ये सुद्धा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे, लक्षात ठेवा। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते। आपलं जर सिलेक्शन झालं राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये, नोकरीचं ठिकाण हे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्येच आपल्याला ड्युटी करावं लागते, कारण की नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे। राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपण वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये वयोमर्यादा आहे आणि मागासवर्गीय कॅटेगरीसाठी वयोमर्यादा 18 ते 45 वर्षापर्यंत आहे आणि राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 735 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 660 रुपये यामध्ये फी असते। आणि राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचा जर पाहिलं तर या भरतीमध्ये सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, आपलं पेपर होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये फिजिकल होणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क भरतीची आहे। तर सर्वात अगोदर आपलं राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये काय असणार आहे की आपल्या यामध्ये पेपर घेतला जाणार आहे। तर पेपर जो असणार आहे हा 120 मार्काचा आणि आपलं जे मेरिट या ठिकाणी लागणार आहे 200 पैकी मेरिट लागणार आहे। 120 मार्काचा पेपर असते आणि 80 मार्काचा फिजिकल आणि टोटल 200 पैकी या ठिकाणी मेरिट लागत असते कॅटेगरी वाईज, SC, ST, OBC, EWS, NT, ओपन, SBC, SCBC, SCBC या कॅटेगरीचं। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आपली लेखी परीक्षा असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर 120 मार्काचा हा पेपर असणार आहे, ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल
120 मार्काचा हा पेपर असणार आहे। 120 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 1.5 घंटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे, म्हणजे 90 मिनिटाचा। आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये असते 0.25 एवढी नेगेटिव्ह मार्किंग असते, म्हणजे 4 जर चूक असेल तर 1 आपला या ठिकाणी मायनस होते राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये। अशा प्रकारे आपला यामध्ये पेपर असते आणि गणिताचे यामध्ये प्रश्न परीक्षेला विचारले जात नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपले यामध्ये असते ग्राउंड। तर उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 160 सेंटीमीटर लागते। छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये छाती लागत नाही। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, 50 किलोच्या खाली असेल तर अपात्र केल्या जाते। हे एक अट राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये असते। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये एवढं या ठिकाणी उंची छाती लागते, एक लक्षात ठेवा। आणि ग्राउंड यामध्ये आहे तर पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे आणि महिला उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट कोणकोणते आहे, तर पहिला जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे 1500 मीटर रनिंग। तर 1500 मीटर रनिंग यामध्ये आहे आणि 1500 मीटर रनिंगसाठी यामध्ये 30 मार्कासाठी हे 1500 मीटर रनिंग असते पुरुष उमेदवारांसाठी। आणि दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी आहे तर तो आहे 100 मीटर रनिंग आहे। यामध्ये 100 मीटर रनिंग आपल्याला 30 मार्कासाठी यामध्ये असणार आहे। तर झाले किती, हे 60। आणि त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी तिसरा जो या ठिकाणी ग्राउंडला इव्हेंट असते तर तो असते गोळाफेक। गोळाफेकला 20 मार्क। तर अशा प्रकारे 80 मार्काचा ग्राउंड राज्य उत्पादन शुल्क भरतीचं या ठिकाणी होते, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1 किलोमीटर रनिंग आहे आणि 1 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 30 मार्कासाठी यामध्ये असते। आणि त्याचबरोबर दुसरा जो महिला उमेदवारांसाठी आहे तर तो आहे 100 मीटर रनिंग आहे आणि 100 मीटर रनिंगसाठी सुद्धा 30 मार्क असते महिला उमेदवारांसाठी। आणि तिसरा जो महिला उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी गोळाफेक आणि गोळाफेकला 20 मार्क या ठिकाणी असते। तर अशा प्रकारे राज्य उत्पादन शुल्क भरतीचा महिला उमेदवारांचा 80 मार्काचा या ठिकाणी ग्राउंड असते। 120 मार्काचा पेपर आणि त्याचबरोबर 80 मार्काचा या ठिकाणी ग्राउंड। तर टोटल 200 मार्काचा या ठिकाणी 200 पैकी कॅटेगरी वाईज या ठिकाणी मेरिट लागते। SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC SCBC। तर याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्कची जी भरती आहे हे 2023 ला निघाली होती आणि 2023 नंतर सलग 2 वर्षानंतर जे आता हे राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे आणि जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी ही भरती निघत आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की राज्य उत्पादन शुल्कची जी जवळपास 1223 जागांसाठी ही भरती तुम्हाला ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याच्या अंदर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो चांगले पुस्तक घेऊन घ्या राज्य उत्पादन शुल्कचे। आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी करा, आतापासून जे 8-8 घंटे स्वतःवरून अभ्यास करा, कारण की जे पण विद्यार्थी इमानदारीने मेहनत करणार आहे, इमानदारीने प्रॅक्टिस करणार आहे, इमानदारीने अभ्यास करणार आहे, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी निघत आहे, कारण की 2 वर्षानंतर ही भरती निघून राहिली। तर 2023 ला हे जवळपास 712 जागांसाठी राज्य उत्पादन शुल्कची भरती आली होती। त्यामध्ये बरेच काही पद होतात, राज्य उत्पादन शुल्क जवानचं सुद्धा पद होतं, राज्य उत्पादन शुल्क चालकचं सुद्धा होतं, त्याचबरोबर यामध्ये चपराशीचं सुद्धा पद होतं, त्याचबरोबर लिपिक टंकलेखकचे सुद्धा त्यामध्ये पद होतं, निम्न श्रेणीचे सुद्धा त्यामध्ये पद होते, ठीक आहे। तर आता राज्य उत्पादन शुल्कची ही भरती या ठिकाणी निघत आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय